संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागणार का? लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी दिला धोक्याचा इशारा. बघा, सगळ्या लोकांना ज्याची भीती होती तेच झालंय. सुरुवातीला या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला. लोक रांगा लावूनही गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत. तर आता हळूहळू पेट्रोल डिझेलची परिस्थिती अवघड होणार की काय अशी चर्चा सुरू होती. युद्ध बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे, पण आता डायरेक्ट लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती समोर येणार आहे. कोरोना काळामध्ये सगळं जसं बंद करण्यात आलं होतं, घराच्या बाहेर निघणं निषिद्ध करण्यात आलं होतं, आता अगदी तशीच परिस्थिती निर्माण होण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधी गॅस बंद झाला, नंतर पेट्रोल डिझेल, त्यानंतर आता लाईटच्या संदर्भातला निर्णय झालाय. पण हे सगळं होऊन गेलं नव्हतं की तेवढ्यात रस्त्यावर फिरणंही बंद होण्याची स्थिती निर्माण होण्याचा धोका आलाय. लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. मग नेमकं लॉकडाऊन कधीपासून लागणार आहे? पहा, हे तुम्हाला खोटं वाटत असेल, पण जसे लॉकडाऊनच्या वेळेस यूपी बिहारचे लोक तिकडे निघून चालले होते, तर अगदी तशाच प्रमाणे ती लोकं आता निघून चाललेत. तर बरेचसे पुणे मुंबईचे लोक देखील आपापल्या गावी निघून आलेत. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण की लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. कारण की सगळेच बंद होणार. मग काय आहे ती तारीख? काय काय बंद होणार आहे? काय काय मिळणार आहे? काय लॉकडाऊनमध्ये नवीन नियम असणार आहेत? चला जाणून घेऊला संपूर्ण सविस्तर माहिती. सर्वात आधी हे बघा की पंतप्रधान मोदी लोकसभेत नेमकं काय बोलले. मोदींनी युद्धाच्या आगीत होरपळून जखमा पडणाऱ्या जगाची परिस्थिती मांडली आहे. भारताने आपले नागरिक कसे सुखरूप परत आणले, तेलाची आयात वाढवण्यासाठी कोणत्या रेषांची हातमिळवणी केली, आपल्याकडे अन्नाचा साठा किती आहे यावर त्यांनी भाष्य केलं. देशाला तेल आणि गॅसच्या टंचाईचा फटका बसू नये म्हणून सरकार रात्रंदिवस कसं राबतंय हे त्यांनी सांगितलं. पण बॉम्ब गोळा पडला तो म्हणजे कोरोनासारख्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार रहा, या त्यांच्या वाक्यामुळे बस इथूनच लॉकडाऊनच्या चर्चेला उधाण आलं. मग काय, पेट्रोल पंपांवर लोकांच्या झुंडी उसळल्या, टाक्या गच्च भरण्यासाठी रांगा लागल्या, घरात गॅस सिलेंडर शिल्लक असला तरी अजून एक जास्तीचा मिळेल का याची धावपळ सुरू झाली. मागच्या वेळी कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन होतं, पण आता परिस्थिती वेगळी आहे. गॅस नसेल तर चूल कशी पेटणार? जेवणाचं काय होणार? असे प्रश्न सामान्य माणसाला सतावतायत. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव हा केवळ 2 देशांपुरता मर्यादित न राहता जागतिक पातळीवर मोठी चिंता निर्माण करणारा ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये राजकीय, आर्थिक आणि लष्करी मतभेद वाढत गेले आहेत. अणु कार्यक्रम, निर्बंध, तेल व्यापार आणि मध्य पूर्वेतील प्रभाव यांसारख्या मुद्द्यांवरून हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी संभाव्य जागतिक युद्धाची भीती व्यक्त केली आहे, जरी सध्याच्या परिस्थितीत पूर्ण प्रमाणात महायुद्ध सुरू झालेले नाही. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादले असून त्याचा इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्याला उत्तर म्हणून इराणने आपली लष्करी ताकद आणि प्रादेशिक प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः तेल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीचा प्रश्न अत्यंत संवेदनशील ठरतो. या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण झाला तर जगभरातील तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हा संघर्ष केवळ स्थानिक न राहता जागतिक महत्त्वाचा ठरतो. युद्धाचा परिणाम म्हणून खरंच टाळेबंदी लागणार का, ही कुजबूज आता थेट रस्त्यावरच्या गोंधळात रूपांतरित झाली आहे. सगळ्यात आधी बातमी येते ती तुमच्या किचनमधून. घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत आता सरकारने हातवर केलेत. नीट समजून घ्या, इराणने काल रात्री मोठा घात केलाय. अरब देशातले जेवढे मुख्य गॅस प्लांट्स होते, जे इथून आपल्याला गॅस पुरवायचे, ते इराणने एका रात्रीत बॉम्ब टाकून उडवून दिलेत. धुराचे लोट अजूनही शमलेले नाहीयेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की गॅसचा एक थेंब मिळणं सुद्धा आता अवघड झालंय. सरकारने नियम इतके केलेत की आता ज्यांच्याकडे 2 सिलेंडर आहेत त्यांना पुढचे 6 महिने नवीन गॅस मिळणार नाही, आणि ज्यांच्याकडे संपलाय त्यांना साध्या नोंदणीवर गॅस देणं बंद झालंय. गॅस सिलेंडरच्या किमती आता 5-5 हजार रुपयांवर पोचल्यात. ग्रामीण भागात तर काळा बाजार इतका वाढलाय की लोक रात्रीचा अंधारात सिलेंडर चोरून नेत आहेत. गॅस नसेल तर जेवण कसं बनवणार? कच्चं अन्न खाण्याची वेळ आता तुमच्यावर येऊ शकते. ही भीती नाही, ही आताची वस्तुस्थिती आहे. गॅसचं संकट कमी होतंय की काय, तोच पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत भयानक बातमी आली आहे. समुद्रामार्गे येणारे तेलाचे टँकर इराणने अडवून धरलेत. भारताकडे असलेला साठा फक्त पुढच्या काही दिवसांपुरता मर्यादित आहे. सरकारने तातडीचा निर्णय घेतलाय की आता फक्त अत्यावश्यक सेवेलाच पेट्रोल मिळेल. म्हणजे तुमच्या गाड्या आता शोभेच्या वस्तू बनणार आहेत. एसटी बसेस, खाजगी गाड्या आणि भाजीपाला वाहून देणारे ट्रक आता रस्त्याच्या कडेला उभे राहू लागलेत. विचार करा, जर ट्रक चालले नाहीत तर शहरात भाजी येणार नाही, दूध येणार नाही आणि धान्य पोचणार नाही. अन्नासाठी 10 दिशा फिरण्याची वेळ आता आली आहे. डिझेल अभावी शेतातले पंप बंद पडलेत. शेतकरी हवालदिल झालाय. ही परिस्थिती कोरोनापेक्षाही भयंकर आहे, कारण तेव्हा निदान खायला मिळत होतं. आता तर अन्नाची वाहतूकच थांबली आहे. आता तुमची लाईट सुद्धा जाणार आहे.
आपल्या देशातली वीज निर्मिती ही कोळसा आणि गॅसवर अवलंबून असते. गॅसचे प्लांट उडालेत आणि कोळशाची वाहतूक करण्यासाठी डिझेल नाही. सरकारने स्पष्ट संकेत दिलेत की आता दिवसातून 18 तास लोडशेडिंग होणार आहे. मोबाईल चार्ज होणार नाहीत, पाणी खेचणारे मोटार पंप चालणार नाहीत आणि रात्रीच्या वेळी सगळीकडे काळोखच असेल. हे बघून अंगावर काटा येतोय ना? पण हेच आता घडणार आहे. रात्रीच्या वेळी चोऱ्यांचं प्रमाण वाढेल, सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. सामान्य माणसाने आता कंदील आणि मेणबत्त्या शोधून ठेवायला सुरुवात केली आहे. जेव्हा गॅस नाही, पेट्रोल नाही आणि वीज नाही, तेव्हा कंपन्या कशा चालणार? IT कंपन्यांपासून ते MIDC मधल्या कारखान्यांपर्यंत सगळं काही बंद पडायला लागलंय. मालकांनी कामगारांना कामावरून काढायला सुरुवात केली आहे. पगार द्यायला पैसे नाहीत, कंपनीत चालत नाही तर तुम्हाला कुठून देऊ, असे प्रश्न मालकन विचारतायत. कोविड काळात आपण मजुरांना पायी चालत गावाला जाताना पाहिलं होतं. आता तीच वेळ पुन्हा आली आहे. रेल्वे स्टेशनवर हजारो लोकांची गर्दी झाली आहे. प्रत्येक जण आपल्या घराकडे पळतोय. पण यावेळी रेल्वे चालवायला सुद्धा कोळसा आणि वीज नाहीये. लोक हताश होऊन रस्त्यावर बसलेत. घरापासून लांब राहणाऱ्या मुलामुलींच्या जेवणाचे वांदे झालेत, कारण मेस आणि हॉटेल्सनी गॅस नाही म्हणून टाळे ठोकलेत. बाजारात आता 1 किलो कांदा 100 रुपयांच्या वर गेलाय आणि तेलाचा डबा तर सोन्याच्या भावात मिळतोय. सरकारने साठवणुकीवर बंदी घातली असली तरी दुकानदार मालाची लपवाछपी करतायत. सामान्यांच्या खिशातले हक्काचे पैसे आता फक्त 1 वेळच्या जेवणासाठी खर्च होत आहेत. अशा परिस्थितीत जगायचं कसं हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे. भीती इतकी वाढली आहे की लोक घराबाहेर पडायला घाबरतायत. रस्त्यावर लूटमार सुरू झाली आहे. ही अराजकता लॉकडाऊन शिवाय थांबणार नाही असे आता तज्ज्ञ म्हणतायत. अखेर सरकारने तो कडू निर्णय घेतलाय. वाढती गर्दी आणि कमतरता पाहता पुन्हा एकदा संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता आता 100% झाली आहे. पोलीस रस्त्यावर उतरलेत, जमावबंदी लागू केली आहे. पण हे लॉकडाऊन कोरोनापेक्षा वेगळं आहे. यावेळी तुमच्याकडे पैसे असूनही वस्ती मिळणार नाहीत. घराबाहेर पडलात तर खायला काही नाही आणि घरात राहिलात तर वीज पाणी नाही. ही वेळ का आली? कारण आपण आधीच सावध झालो नाही. तर मंडळी, आतापर्यंत मी जे काही सांगितलं ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकला असेल ना? हे सगळं इतकं भयानक वाटतंय की जणू आता जग संपणार आहे. पण थांबा, शांत व्हा. ही सगळी परिस्थिती जी मी मांडली ती एक पॉसिबल सिनारिओ आहे. म्हणजे जर युद्ध असंच चिघळलं आणि आपण सावध राहिलो नाही तर हे घडू शकतं. पण आजच्या घडीला सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. घाबरून जाऊ नका. ही भीती मी निर्माण केली कारण तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य समजावं. आपल्याकडे सध्या पुरेसा अन्नसाठा आहे आणि सरकार इतर देशांकडून तेल मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. पण आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला अफवांवर विश्वास ठेवायचा नाहीये. उगाच पेट्रोल पंपावर गर्दी करून साठेबाजी करू नका. गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांना थारा देऊ नका. आपण कोरोनातून वाचलो कारण आपण डोकं शांत ठेवलं होतं. आताही तेच करायचंय. युद्ध होईल किंवा थांबेल तो आंतरराष्ट्रीय विषय आहे, पण आपल्याला आपला संयम सोडायचा नाहीये. प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकले ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकला असेल, बरोबर? गॅस नाही, पेट्रोल नाही, सगळीकडे अंधार आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन. हे सगळं भयानक वाटते की जणू आता सगळं जग संपणार की काय असं वाटू लागलंय. थांबा जरा, शांत व्हा. आता जी परिस्थिती तुमच्या समोर मांडली ती केवळ एक शक्यता आहे. हा एक संभाव्य प्रसंग आहे. तो कदाचित घडू शकतो जर जगातील युद्धाची परिस्थिती हाताबाहेर गेली. पण आजच्या घडीला म्हणजे आत्ताच्या या क्षणाला घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही. ही माहिती देण्यामागचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नसून आपल्याला भविष्यासाठी किती सतर्क राहावं लागेल हे सांगणं आहे. पंतप्रधान मोदीजींनी लोकसभेत जो इशारा दिला तो सावधानतेचा इशारा होता, भीतीचा नाही. आपल्या देशाकडे पुरेसा अन्नसाठा उपलब्ध आहे. सरकार इतर देशांशी संवाद साधून तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपावर गर्दी करू नका. घरात धान्याची उगाच साठेबाजी करू नका, कारण आपण जेव्हा घाबरून साठेबाजी करतो तेव्हाच खरी टंचाई निर्माण होते. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मग हा व्हिडिओ का? तर मित्रांनो, सावध तोच सुखी असतो ही एक म्हण आहे. आपण कोरोनाच्या संकटातून सुखरूप बाहेर आलो कारण आपण आपलं डोकं शांत ठेवलं होतं आणि नियमांचं पालन केलं होतं. आताही आपल्याला तेच करायचं आहे. युद्ध होईल किंवा थांबेल तो आंतरराष्ट्रीय विषय आहे, पण आपल्याला आपला संयम सोडायचा नाहीये. आपल्याला शांत राहणं बिलकुल बंद करायचं नाहीये. आता मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा परिस्थितीत सामान्य माणसाने सगळ्यात आधी कोणती काळजी घ्यायला हवी? आणि तुमच्या भागात सध्या पेट्रोल आणि गॅसची काय स्थिती आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे इतरांनाही वस्तुस्थिती समजायला मदत होईल. शेवटी एकच सांगेल, अफवा पसरू नका आणि पसरलेल्या अफवाला अजिबात बळी पडू नका. हा व्हिडिओ फक्त एक शक्यता वर्तवणारा होता. कुठलीही अधिकृत घोषणा किंवा कुठल्याही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.